रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या गायनानं वेडा केलाय असे आमचे लाडके सर्व ग्रामस्थ मंडळीचे लाडके श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद पंढरीनाथजी कदम यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पौळ. हे चिदा देवा
निदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. न लगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी अमासी. गुण गायी नावडी विठाला विठाला. आज शिवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारायचा अभंग मागणी पर घेतलेला आहे. कीर्तन अगोदर झालेले मागून बुवा आला आणि अगोदरची पंगत हांडी देणं. आता हे आम्हाला काय शिल्लक मला सांगा की. आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय होत असतं मागले कीर्तन होणार आहे. वाडेकरी नंबरी असे तर बकेट भरून तसे ठेवलेले आहेत पाहता मागल्या वाडीला. आमच्या नशिबाला असंच आहे. विठाला कारण अभंग मागणी पर आहे. शंकाही श्रोते मंडळीला का हो तुकाराम महाराज कसे का मागायला येतो. काही संत लोक तर काही मागत नाहीत ना म्हणा. मग हे मागायलेच कसं. हे पहा सत्ता 3 प्रकारची आहे. एक प्रतिभाषिक सत्ता, एक प्रमार्थिक सत्ता आणि एक प्रमार्थिक सत्ता. या तिन्ही सत्ताचा एकाशी कसा संबंध नाहीये. मग प्रमार्थिक सत्तेवरला मागायला काय हरकत नाही. व्यवहारिक मागू नका ना तुम्ही है की नाही. आता व्यवहारिक मागू नका म्हणलं मग काय का करबा खाव का काय. ही भारी होण्याचा की होता त्या काळाला. विठाला एखाद्या वेळेस उपकार जर आपल्यावर काही कोणाला जर केला तर माणसाला वाटतं ना आपलं एकदा काम त्या माणसाने केलं, 2दा केलं, 3दा केलं, 4दा केलं, कवर त्याच्यापासून आपण काम करून घ्यावं, आपण एखाद्यावर त्याचं काम करावं असं माणसाला वाटतं की नाही. तसं देवाला वाटलं तुकाराम महाराज काहीच मागायला झालेले नाही तर आपण तरी कमीत कमी तुकाराम महाराज म्हणला होते देव आणि मी प्रसन्न झालो माग तुला काय मागायला काही मागणे हे मागायचं म्हणजे अनुचित आहे. आम्हाला मागण्याची आमची इच्छा नाहीये आणि तू देऊन देशील तरी काय आम्हाला मला सांग.
काही नको, तेच आजच्या अभंगामध्ये तेच सांगायचं मला. पहिल्या चरणातून काय सांगायचं, आम्हाला तू दान द्यायलास का, देतोस का, तर आम्हाला तुपला हिस्सर पडू दे नका देवा. कारण माणसाला देवाचा लई इसर पडलेला आहे. तुमच्या मनाने देवाचं नाव नाही घेतलं, जर इसर जर पडला तर त्याचा काय फरक पडला. खानी चौऱ्या इसर पडला तर 84 मागल्या खाणी आपल्या नरकात जाते, लक्षात ठेवा. आणि पुन्हा शिवाय सांगायचं आम्हाला कोटी हत्याचं पाप लागल. तुझे नामी विसर पडे तरी कोटी ब्रह्महत्या घडे. त्याला काय व्हाले, घेतलं नाव नाहीच नाही घेतलं, आपलं काय करायचं असं माणसाला वाटायला. मात्र हे मागून भानगड काय हे लक्षात आहे का तुमच्या. हॅलो, आता ही एक मागणी झाली, तुपला विसर पडू देऊ नको देवा आम्हाला. याच्यामध्ये नारायण महाराज 2-3 मागण्या केलेल्या आहेत की नाही, की नाही. अजून दुसरी मागणी वेगळीच. दुसरी मागणी कोणती आहे, ह्याच अभंगामध्ये दुसरी एक मागणी आहे, विठाला विठाला. काही मागले नाही म्हणजे मात्र हे का आपलं काय ह्या अभंगातलं काय म्हणणं आहे, हेच दान देगा देवा तुझा विसर न बाबा. आणि गुण गायन आवडी हीच माझी सर्व न लगे. आणि काय मागायला संताची संगत अखंड जया अखंड तुपला प्रेम राहो है की नाही हो. संताची संगतीने काय होईल, कारण संताच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती होत नाहीये. संत संगती वेगळी जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही गा साधन सत्य जाणू दवा. संत संगती
भजन करायला प्रमाण म्हणायला मायाकून मोकळी काय मग तो भजन करी कोणतं प्रमाण उचल हे मला ऐकू येत नाही ना भानगडी त्याच्यात आणि पुन्हा अजून विचारावं काय सांगितलं तुला त्यानं सांगितलं पुन्हा ते मला ऐकू येत नाही हे समजे कुठालीच झालेले आहेत विठाला आम्हाला संताची संगत द्या ही मागणीच आहे ना आजचीच मागणी आहे ना कालची नाही आपल्याला मागणी करायची आजची नारायण महाराजाला काय करणार काढण्याने कारण आम्हाला संताची संगत द्या आता संताचीच संगत कामून की नाही संताच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती होत नाहीये हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय कारण येणे साधती साधने तुटती बच्चे जाऊ द्या बंधन तुटू द्या नाही तुटू द्या मला काय म्हणायचं जर चांगल्याच्या संगतीला बसलं माणसानं तर माणसाचे विचार दोस्त चांगले आणि वाईटाच्या जर संगतीनं बसतात गायळाचा करिता चांगल्याच्या संगतीला बसल्यावर चांगलेच विचार येणार आणि वाईटाच्या आहे की नाही ते राम महाराजाकडे सांगत होते पहा ते कीर्तनामध्ये एखाद्या द्रष्ट देवबाबा बसले म्हणे पूजाला बसला ते माणूस देवबापानं सांगितलं डोळ्याला पाणी लावा ते म्हणला 7 गाड्या आणल्या देवबाबा म्हणजे पटक्याचा आडा काढा मला सांच्या बरी आलो म्हणजे काही संबंध अर्थ तू काय म्हणणार काय नाही एक म्हणलं एकच का आता येईन प्रमाण म्हणलं मला काय म्हणायचे जशाच्या संगतीला जसं बसवलं तशीच माणसाची बुद्धी बैसता चोरापाशी तैशीची होई बुद्धी देखताची चिंदी एखाद्या
जरा थोडं थोडं सांगितलं कळत नाही ना. माणसाला माणूस व्हायचंय का, माणूस म्हणून घ्यायचंय का, हे दिसायलाच माणसं समजे, म्हणतं माणसंच नाही हे. कारण तुम्ही म्हणता कसं काय माणसं दिसायचं, माणसं कसे नाहीत म्हणतो, कारण माणूस की आहेत ना. लाभले आयुष्य तितुके ते जगावे चांगले, पाऊले टाकू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना थांबणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच गमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच गमुची प्रार्थना अनघेच गमुचे मागणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच गमुची प्रार्थना. नारायण महाराज ऐकू येत नाही म्हणलं, बस मिटलं समजलं. म्हणजे कारण हे तू आपल्याला हे पक्क पाठच करून ठेवायला पाहिजे की नाही. म्हणून मी सांगावलं का आपला काय विषय, कारण संगतीमुळं हे समजे परिणाम आहे. चांगली संगत लागली तर माणसाला विचार संतल के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतल के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. परिणाम आहे. चालू याच्यावर सांगू का तुम्हाला, मात्र महाराजा जे संगतीला लागले ना, महाराजांना कशी असू द्या, गांजा नारायण महाराज खरं खोटं, गांजा वडणारे असू द्या, दारू पेटणारे असू द्या, समजायला नुटीब्यावरच आणून सोडलं. जडमुडा उद्धार केला किती बेकार माणूस असू द्या, चांगल्याच्या संगतीला लागला की चांगलं झाले की राहत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे,
देवाबा एक झाड इतकं खराब आहे ना, म्हणजे ते झाड म्हणजे बोराटी एवढे खोडी झाड आहे ना, त्याला उभा एक काटा असते आडवा एक काटा असते, आणि त्याच्या जवळून माणूस गेला की नाही कपड्याला तरी धरतोय, वरी पटका तरी हाणतोय, काढून जाता वाळी. जवळून जाऊ द्या ना, इतका खराब. असे काय काय माणसं खराब असते. दुर्जनाचे भय करावे त्या पारी, दुर्जनाचे भय करावे त्या पारी, विसरल्यावरी आवे स्वान स्वान, विसरल्यावर धावे स्वान. त्याच्या जवळून जर गेलं ना, हो ना, हो ते मी आधीच सांगितलं ना, मला काय ऐकू येत नाही. तुम्ही काय म्हणले ते सांगायला तुमचं, तर आपलं आपलं तोडलं मग काय करणार? मग आता जवळून गेल्याच्या नंतर ते बोर गाबुळे असं पिकलेले माणसाच्या तोंडालाच पाणी सुटते. आपली नाही खा वाटलं तरी, आंबट वाटलं तरी बी माणसाला वाटतं एखादं सोडून जावं. मग ते जवळ बोराच्या जाते, झाडाच्या जवळ जातोय आणि बोर तोडायला जातोय. मधी हात घातल्याबरोबर उभा एक काटा असतो ते टोचत, त्याला वाटलं काटा टोचला म्हणून हात ओढायला जातोय, तर आडवा म्हणजे दमदर गडबड करू तितक्यातून श्री कसं ना कसं इकडून तिकडून हात काढला, ते बोर तोडून घेतलं, तर त्या तोंडात घातल्याबरोबर आंबट खट. बरं आंबट खट का असं ना, नुसती आटुळीच. बरं आटुळी का असं ना, एवढा मोठा सोट मध्ये आळीचा दारोबारा सांगायचं. गोळी गेली या जवळी, जगठल्या अंग फाळी, फळना आतू पोफळी, बोराटी जैशी. कारण हे बोराटीचं झाड असं कुचळ खराब आहे. हे लक्षात ठेवा, कोण कोण खराब माणसं आहे तर ती त्याचं की जवळ जाऊन बसू नका. आणि खराब जे माणसं आहेत ना, त्यांना साधू संतांकडे जाण्याचा प्रयत्न करा. हे काय होतं बघा तुम्ही आता. मग ते झाड आता एवढं बोराटीचं झाड ती खराब कुचळ आहे ना. मात्र त्याला संगत की नाही चांगल्याची लागली थोडी. याच वनामध्ये झाड दुसरे चन्नाचे झाड, चंदनाते बोरी, चंदनाते काय झालं? सर्वांगी सुवास. या बा समजीकडे जिकडं तिकडच्या संपतीनं काय झालं, श्वास येऊ. आता त्याचं मी सांगतो, चन्नाची किंमत काय कमी आहे काय? सोन्याची का सध्या सोनं केवढ्या तोळा चाललंय? आपल्याला काही पैसेच नाही, कशाला कोणी विचारावं सोन्याची किंमत काय काय केवढ्या तोळा चाललंय?
78 80 झाला 80. 80 आणि त्याच्यानं सवयनं चालतोय पा चंदन. त्याच्यापेक्षा सवयनं चंदन 80 म्हणल्यावर 1,00,000 रुपये चन्नाची किंमत आहे. मात्र या बघा चांगलं लायसन्स तुम्हाला हे पहिला एक प्रश्न पडेल की चांगला कोण आणि वाईट कोण. चांगलंच कोणाला म्हणायचं म्हणजे संत कोणाला म्हणायचं त्याच्या संगतीला लागायला, हे पहिला प्रश्न आहे की नाही. हे बघा जर चंदन जर आपल्याला विकत घ्यायचं म्हटलं तर मैलागिरी चंदन चंदनाची फार किंमत होती. चंदन तस्कर नव्हता का हिरप्पन, त्याच्याबद्दल तिची किंमत झाला म्हणले पाहिजे काय कमी आहे काय तिची किंमत. आता देखील चंदनाचं निघालं बा कोण कोण काढलं होतं चंदन चोर ती धस म्हणू लागला हो चंदन चोर काही कर. मग तसं मला काय म्हणायचं याची किंमत भयंकर आहे. चंदनाची किंमत मौल्यवान चंदन आहे. ती आपल्याला विकत घ्यायचं म्हटल्याच्या नंतर काय गेलं की द्या म्हणजे एखादं फसविल्या. चंदन खरा का खोटा कसा वाटायचा त्याला कसोटीला लावावं लागेल ना. त्याला काय करायचं तेलाची कढई ठेवायची उकळती. तापलिया तेला पावन चंदन खालून जाळ लावायचा कण 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 ते तेल उकळी फुटती. आता उकळी फुटली तेलाला का नाही फुटली ही कळत नाही बरं. तेलाला उकळी फुटलेली कळती का जसं पाण्यात तसं नाही बाबा. मग तर मला लागेल ना त्याच्यामध्ये नारळ टाकायचं. नारळ टाकल्याच्या नंतर तेल कडक जर तापलेलं असलं की नाही नारळ आपण म्हणतात फटसरकं फुटत आणि बाहेर येऊन पडतोय. त्याला काढण्याची आपण समजा गड्या 100% याला उकळी फुटलेली आहे तेलाला त्याच्यामध्ये एवढंच चंदन टाकायचं. मग माझं बुंद एक क्षण शीतळ करी बुंद एक क्षण शीतळ करी शांतच होतो एकदम तेल कारण कशाने चन्नाच्या एवढ्या बुंदाना. आता त्या लाकडाची काय किंमत होती पहिल्याने बोराटीची. ती सरपणच किंवा बोराटीचं झाडाचं ती सरपण बी जागायला उपयोगाचं नाही. कोणी आलंय त्याची किंमतहीन मोलहीन. मात्र ह्या चन्नाच्या संगतीनं चंदनच झालं. दुर्बळ लाकूड चंदनाच्या संगे पालटली झाडे दुर्बळ लाकूड देव माता दुर्बळ लाकूड देव चंदनाच्या संगी पालटती झाडी दुर्बळ लाकूड देवमाथा. कारण दुर्बळ लाकूड किंमतहीन असलेलं लाकूड 50 रुपये किलो देखील आता त्याला कोणी नाही विचारायचं. मात्र चंदनाच्या संगतीला चंदन झाल्याच्या नंतर ते चंदनच झालं. आणि चंदनाची किंमत होण्यापेक्षा
मग एवढं तिला कळलं संताच्या संगतीनं काय होतं? संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, संगती करावी संगत जर करायची असती तर सदा नेहमीसाठी संताची सज्जनाची संगत धरा. सज्जनाच्या संगतीनं देवाची प्राप्ती होईल आपल्याला. असंच आहे ना, सज्जन म्हणजे संतच ना, संताची संगत केल्यावर देवाची प्राप्ती होती. तर माणसं बिघडायलेच जर म्हणतात तर कुठं संगतीनच. आता कोणाची संगत करावं मला सांगा ना हो. जर एखाद्या माणसानं गेले नारायण महाराज आपले पहिले जुने द्रष्टांत किती बी तो कवर बी कवर नाही जरी करता 4 घंटे नाही आले तरी आपलं आठवतच नाही. कारण एका गावामध्ये की नाही पहा 10-12 आंधळे होते. तुम्ही म्हणता एका गावामध्ये 12 आंधळे कसे काय? शंकाची एकाच गावात 10-12 आंधळे असतात. ते बघा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ज्ञानेश्वरीमध्ये आंधळ्याच्या गावी आपण पी प्रगटल्या सहस्र रवी. एक गाव आंधळ्याच होतं समजा 10-12 मारायला की नाही. आणि ते आता नाही का लाडकी बहीण योजना निघाली तशी पहिली आलं की नाही आंधळ्याला सरकार अनुदान देऊ लागलं. निघाल तर मागायला काय ते आंधळ्याला अनाथाला काय असं निघाले ना ते निराधार योजना, मानधन समिती, निराधार योजना असं मला कोणची योजना धरा की आंधळ्याची. मग त्याने संध्याकाळी विचार केला आपल्याला पैसे सरकार द्यायला लागले म्हणा. मग ठरलं एक जण मग याच्यासारखं चॅप्टर होतं पंढरीबाचं बरं सारखं एक जण मला तसं तसं बरं तू पंढरी एवढ्या मोठ्या माणसाला मी म्हणतो का बाप माझ्या संग आम्ही राहत होतो त्या पंढरीबाची मला काय वाटायला एक असं चॅप्टर माणूस होतं ते मला गाड्या आता उद्याच्याला आपण की परभणला जाऊ समजायची मिळून शनी मी लिस्ट करतो मला कोण कोण आहेत किती आहेत काय काय नाही समजत यायचं ठरलं जायचं यायचं पैसे काढून देतो मला तुम्ही फिकीर करू नका निश्चित बाहेरच बसा निश्चित. मग त्याच्यातून एक जण काय म्हणला ते लबाड आहे म्हणला आपले समजायचे पैसे उचलून आणि हेच खिचत टाकेल आपल्याला द्यायचं नाही असं म्हणलं गेले द्यायचं नाही म्हणले हे. मग अरे आपण दिल्लीला जातो रेल्वेने फिरले कुठं बी आणि आपल्या इथे बरोबर नाही जायला काय बरोबर आंबेने आंबे म्हणजे खरेच गड्या आंबे मोठी चॅप्टर असते गपचिप गुन्ह्याने बसतच नाही तर बघा तुम्ही एखाद्या रस्त्याने चालता वाईट आंबे गपचिप करत नाही बरं असं असं तरी करतोय असं असं
असा तरी करतो म्हणजे कुणाचं नाहीच ते. मग यायचं ठरलं, त्याला सोडून दिलं की सोडून दिल्याच्या नंतर चला म्हणजे आपणच आपलं. पहिल्यानं 72च्या काळामध्ये सरकारनं योजना काढली होती हिरी कुठे पाडायच्या पटांगणामध्ये, आणि तिला पाणी लागलं नाही तशी सोडून दिली. ती वाटामध्ये हिर पाडलेली होती एक, यायची रेलगाडी एका मागं एक. त्या आंधळ्यानं त्याचं उपरण धरलं, त्या आंधळ्यानं त्याचं उपरण, त्या आंधळ्यानं त्याचं उपरण, हिची रेलगाडी हिंदना सगळं. अरे म्हणजे असं असं पाहायला वाटलं होती. अरे हीच आहे म्हणे निर्गुळ वाट झालेली आहे, इकडंच निघालेली आहे. ते न्यूटिब्यावर निघाले की त्या शिरीच्या सरकारी हिरची भली लांब रूमच्या रूम धरलेली. यायची रेलगाडीचा डबा हिंदना सरक सगळं मागे पुढे मागे पुढे आंधळ्याच्या काठी लागली आंधळे, घात मागे पुढे एकदाची. आले आले तिथं आलेच बरं हो ना की मग. हो ढाला विठाला पाच मिनिटात नाही 10 मिनिटात आम्हाला काय काम तर आमचं चालूच आहे. अजून सगळं अर्ध्यावरच राहील ना आमचं बरोबर. ती एक खड्यात यायचा बुकनात वाजला की, कारण हे संगतीनं ज्या आंधळ्यानं झडक्याची संगत केली असती तर काही बिघडू लागलं का. कारण जीवानं संगत मुक्ताची करा, बद्धानं संगत मुक्ताची करा, जीवानं संगत महात्म्याची करा. संतांच्या संगतीशिवाय आम्हाला संगत संताची द्या, मागणी आहे तो करायची. आता एक आजूकी एक संगत राहिली पा, एक संगत राहिली ना. शेवटची काय संगत आहे ती, शेवटच्या अभंगातली शेवटच्या चरणाची काय संगत आहे. तू का म्हणे गर्भवासी